मी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती शिवर्धन तालुक्याच्या आहे. ती भेट जर का असेल तर एकतर जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये असू शकते की वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संस्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय बैठका असतात त्या निमित्ताने ते असू शकते. त्याच्यामध्ये वेगळं वागवं वाटण्याचं काही कारण नाही. ही काय राजकीय भेट नाही. राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून किंवा आज ज्या काही वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी आहेत त्या संस्थांचे अनेक प्रश्न असतात की संस्थांमध्ये आदरणीय पवार साहेब आहेत, अजितदादा सुद्धा संस्थांच्या मध्ये आहेत. अशा वेळेला संस्थांच्या सुद्धा मीटिंग असू शकतात. तटकरे सर, जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात यामध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे. एकीकडे कारखानदार जी मदत सरकारकडून दिली जाणार आहे कारखानदारांकडून घेऊन त्याला विरोध करतायत अशी माहिती ही समोर आली आहे. नाही, मला याच्यातलं काही तपशीलवार माहिती नाही. मला एवढं नक्की माहिती आहे की माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं एक शैक्षणिक संस्था आहे ज्याच्यामध्ये पवार साहेब अध्यक्ष आहेत. दादा सुद्धा त्या कारखान्याचे आता चेअरमन झाल्याचे असल्यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष पदसिद्ध त्याच्यावरती असतात. त्या संदर्भात मिटिंग होती किंवा अन्य काही कारणाच्या बाबतीमध्ये होती मला काय त्याच्यातलं काही माहिती नाही. आता आपण माळेगावचा उल्लेख केलात म्हणून मी आपल्याला त्याला पूरक अशापैकीच बोललो. बाकी मला त्याच्यात माहिती असे काही कारण नाही. पण त्याच्यात राजकीय अनवर्थ काढण्याची काही गरज नाही. आणि त्या दृष्टिकोनातूनच काही वेगळा विषय असेल की ज्याच्यातून त्या सगळ्या परिसराला राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून असेल तर ती चर्चा झाली असेल. शशिकांत शिंदेजी, तुमची काय प्रतिक्रिया यावर? नाही, मगाशी तटकरे साहेब म्हणाले त्याप्रमाणे मला पण वाटतं की ज्यावेळेला राज्याच्या काही किंवा कुठल्या संस्थेच्या हिताच्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून काही चर्चा होत असेल तर त्याला काय वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही, वावगं नाही. शेवटी अनुभवाचा उपयोग हा सरकारला जर होत असेल तर निश्चितपणाने त्याचा सरकारला उपयोग किंवा सरला घेतला तर त्यात काय राजकारण आणण्याची गरज नाही. परंतु आपण जे मगाशी सांगितलं त्याला मी सकाळी सुद्धा स्टेटमेंट दिली होती की आता आपण सगळेजण त्या ठिकाणी शेतकरी म्हणून उद्ध्वस्त झाले करत असताना अनेक संस्था घेतात. पण माझं एकच त्यांना अशी विनंती होती सरकारला की आपण ही जे आपण शेतकऱ्यांकडून आता ते प्रति टन आपण ऊसाच्या याच्यातून जी आकारणी करून शेतकऱ्यांच्या मग ते कारखाने देणार आहात. माझं म्हणणं एक बळीराजा उद्ध्वस्त झाला. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे आणि तुमची ही विनंती तटकरे साहेब मान्य करतील असं आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद तुमच्या दोघांचेही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.